तसं कोकणात येऊन मला 3 वर्ष झाली आहेत, पण कोकणात येणं जाणं 25 वर्षात सारखं चालू होतं. आणि देवरुखला मी आलो की सह्याद्रीनगरला न चुकता एक थांबा आपला असतोच. आजही आहे. या बाजूला जर मी आलो तर आजही एका दुकानावरती मी आवर्जून थांबतो. आता कसं होते, आमच्या कोकणातल्या लोकांची एक अंधश्रद्धा आहे. एखाद्याचा धंदा जर जोरात चालत असेल तर लोक म्हणतात की या दुकानदाराने खरंच काहीतरी केलं आहे, कोणी आले तरी त्याच्याकडेच थांबतं. कधी असा विचार कोकणातल्या माणसाने केलाच नाही की त्याच्याकडे सर्व वस्तू असतात उपलब्ध, म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. आता एखाद्याचा विश्वास असतो की या दुकानावर मी गेलो तर मला जे पाहिजे ते मिळणार म्हटल्यावर एकदा त्याचा विश्वास ठरला की तो माणूस त्याच्याकडेच थांबतो. चला मी दुकान दाखवतो आणि मी इथं का थांबतो तेही तुम्हाला दाखवतो. मला तर यांचं नाव वगैरे काय माहीत नाही आहे, पण मी नेहमी आलो की मागच्या 25 वर्षात मी कोल्हापूरतून आलो तरी मी इथंच थांबतो. आता जाऊया आपण, मला एक वस्तू पाहिजे ती घेऊया. आता आहे का नाही ते मला माहीत नाही आहे. इथं मला वाटतंय ताक शिल्लक नाही आहे. ओ वहिनी, ताक नाही? ताक नाही क्या? शाश्वत आहे ना? शाश्वत दे. ओके, सॉरी. तर मी नेहमी थांबतो इथं ताक घेण्यासाठीच. ताक आणि मुलांना काही चॉकलेट लागलं तर घेतोय आपण नेहमी. मागं ठेवलं आहे आज हे बघा. आणि हे ताक आहे आमच्या शाश्वत कोकणचं आणि हे जाधव साहेबांचं ताक आहे. खूप अप्रतिम असतं आणि सुंदर असतं, मला खूप आवडतं.